त्या बिंदूला आपण पॉइंट म्हणतो. टायनी डॉट्स इज कॉल्ड पॉइंट. पॉइंट्सचे टाइप्स बघणार आहोत. पॉइंट्सचे दोन प्रकार आहेत. देर आर टू टाइप्स ऑफ पॉइंट्स. सो व्हाट इज द मीन पॉइंट्स? पॉइंट्स, अ टायनी डॉट इज कॉल्ड पॉइंट. फर्स्ट वन इज ए कॉलिनियर पॉइंट. त्याला मराठीत आपण एक रेषे बिंदू म्हणतो. आणि दुसरा आहे नॉन कॉलिनियर पॉइंट. फर्स्ट वन, सेकंड वन, नॉन कॉलिनियर पॉइंट्स. कॉलिनियर पॉइंट म्हणजे काय? अ लाइन. On the line there are points in the straight line. Point A, point B, point C, point D, point E. Three or more points which lie on a single straight line are called collinear point. जे एकाच रेषेवर, सरळ एका रेषेवर तीन किंवा तीनापेक्षा जास्त जर बिंदू येत असतील तर त्या पॉइंटला कॉलिनियर पॉइंट असे म्हणतात. मग या ठिकाणी ए बी सी डी एकाच लाईन मध्ये आहेत म्हणून त्याला काय म्हणायचं? कॉलिनियर पॉइंट्स. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॉलिनियर पॉइंट्स? 3 or more points which lie on a single straight line are called collinear points. तेच नॉन कॉलिनियर मध्ये ते सिंगल लाईन वर येत नाही. इथे आपण ही लाईन काढली, या लाइन वर पॉइंट बघा. एक पॉइंट इथे आहे, एक इथे आहे. हियर इज अ पॉइंट. देयर आर इन डिफरंट डायरेक्शंस. द पॉइंट्स आर इन द डिफरंट डायरेक्शन, नॉट इन द सिंगल स्ट्रेट लाइन. ए बी सी डी ई एफ इज हियर. Points which do not lie on the same line. A line between two points is called line segment. दोन बिंदूंच्या मधली रेषा त्याला आपण रेषाखंड म्हणतो. मग हे त्याला नाव दिलंय आपण. दिस पॉइंट्स, जिथून ते सुरुवात झाली त्याला ओरिजिन पॉइंट म्हणतो आपण. हियर इज ओरिजिन पॉइंट ए, ओरिजिन पॉइंट बी. हे वाचायचं कसं? याला नाव, या रेषेला नाव कसं द्यायचं? लाइन सेगमेंट ए बी. लाइन सेगमेंट ए बी. जर आपण त्याला दुसरं नाव दिलं पी, इकडे क्यू नाव दिलं तर त्या लाईनचं नाव काय येईल? लाइन सेगमेंट पी क्यू. If we make 2 points and we join the 2 points with the line, it is called line segment. Line segment is a limited line. It does not extend towards the end of the points. या बिंदूंच्या पलीकडे ती वाढत नाही लाइन सेगमेंट मध्ये. मात्र लाइन मध्ये it can be extend towards the both end. Extend towards the both end. And in the line there are infinite points. If we take 2 points and name it P R. लाइन आणि सेगमेंट आणि लाइन मध्ये इथे आपल्याला फरक दिसेल की लाइन सेगमेंट ही फक्त मर्यादित रेषा आहे. त्या बिंदूंच्या पलीकडे ती वाढत नाही. ह्या बिंदूंना आपण एंड पॉइंट्स म्हणतो. त्या एंड पॉइंटच्या पलीकडे मात्र लाइन मध्ये ती वाढते. बोथ एंड पॉइंट कॅन बी एक्सटेंडेड इन द लाइन. सो दिस अनलिमिटेड points of groups of points is called line. याचं नाव आपण कसं लिहिणार? लाइन पी
आर, लाईन पी आर किंवा लाईन आर पी आपण पण म्हणू शकतो. लाईन पी आर किंवा लाईन आर पी. लाईन सेगमेंट आणि लाईन मधला फरक लक्षात घ्या. लाईन सेगमेंट ही लिमिटेड आहे आणि लाईन ही अनलिमिटेड आहे. इट कॅन बी एक्सटेंड टुवर्ड्स द बोथ एंड्स. टाइप्स ऑफ लाईन्स, याचे दोन प्रकार आहेत. लाईन्सचे दोन प्रकार आहेत. पॅरलल लाईन्स, सेकंड वन इज ए इंटरसेक्टिंग लाईन्स. मराठीत याला समांतर रेषा म्हणतो आपण आणि याला छेदणाऱ्या रेषा म्हणतो. यू कॅन सी here is a line and we give the name A B. So how can we call it? Line A B. And second line we are drawing here P R. Line P R. You can see line A B and line P R. Lines which lie in the same plane but do not intersect each other are called parallel lines. Both lines are not intersecting each others. So these lines are called parallel lines. त्या रेषा आपण किती वाढवल्या तरी ते एकमेकाला क्रॉस होत नाही, छेदत नाही, म्हणून त्याला आपण समांतर रेषा म्हणतो. दॅट इज कॉल्ड पॅरलल लाईन्स. The two lines which do not intersect each others are called parallel lines. मग लाईन ए बी आणि लाईन पी आर ह्या काय आहेत? पॅरलल लाईन्स आहेत, समांतर रेषा आहेत. तर इंटरसेक्टिंग लाईन्स बघा. हियर वी ड्रॉ लाईन्स, लाईन सी डी. या लाईनचं नाव काय? लाईन सी डी किंवा लाईन बी सी. आणि दुसरी आपण एक रेषा काढूया, लाईन एक्स वाय. यू कॅन ऑब्झर्व इथे बघा, लाईन सी डी अँड लाईन एक्स वाय, देर आर टू लाईन्स. दे आर in the same plane but at the present they are not intersecting each other. But if we extend the lines so they can intersect. इथे बघा एकमेकाला त्या छेदल्या, एकमेकाला छेदत आहे, मग त्याला काय म्हणतो आपण? इंटरसेक्टिंग लाईन्स. अशा रेषा पण असल्या तर याला आपण काय म्हणतो? इंटरसेक्टिंग लाईन्स, छेदणाऱ्या रेषा. द लाईन्स विच इंटरसेक्ट each other are called intersecting lines. रेज. पुढे रेज म्हणजे काय आपण बघणार? रेज त्याला मराठीत आपण किरण म्हणतो, किरण. Here we draw a point. Here we given the name point B and we draw line from the point which extend from one direction, from point B to other point. Here extend to the other ends. Here we give the name of the points. So from point B to point C, the line extend toward the one direction and it is unlimited. It is unlimited. It can extend to other points. म्हणजे एकाच बिंदूतून निघालेली रेषा ती पुढे एकाच दिशेने वाढते, त्याला आपण काय म्हणतो? रेज, किरण. याचं नाव काय झालं? या बिंदूपासून ती निघाली म्हणून याला ओरिजिन पॉइंट म्हणतो आपण. The line which goes towards the other end from the origin points and it is unlimited from the other directions. It is called rays.
किरण. एकाच बिंदूतून निघालेली आणि दुसऱ्या बाजूने अमर्याद वाढणारी रेषा म्हणजे किरण. याला नाव कसं देणार आपण? या साईडला ती वाढणार नाहीये. दिस ओरिजिन फ्रॉम द ओरिजिन पॉइंट इट कांट बी एक्सटेंड. या पॉइंटने ती वाढणार नसते, फक्त ती दुसऱ्या बाजूने वाढणार असते. म्हणजे एकाच बाजूने ती वाढते, दुसऱ्या बाजूने वाढत नाही. लाईन मध्ये मात्र ही दोन्ही बाजूने वाढते, तेव्हा ती लाईन तयार होते. इथे एकाच बाजूने वाढलं तर त्याला किरण म्हणतो आपण. याचं नाव कसं लिहिणार आपण? रेज. इथून सुरुवात झाली म्हणून इथून लिहायचं. रेज बी सी. उलट नाही वाटत. आता सी पासून ती सुरुवात झालेली नाही, कारण सी पासून जर ती निघालीच नाहीये म्हणून ते सी पासून घ्यायचं नाही, तर बी पासून निघाली म्हणून इथून सुरुवात करायची. रेज बी सी. आणि जर तुम्ही असं लिहिलं रेज सी बी, तर हे काय होईल? रॉंग होईल. सी बी रॉंग होईल. रेज बी सी हे बरोबर होईल. प्लेन्स, त्याला मराठीत आपण प्रतल म्हणतो. प्रतल. प्रतल म्हणजे काय? सपाट पृष्ठभाग. आता इथे आपल्याला बोर्ड दिसतोय, हा कसा आहे? प्लेन आहे. त्याला आपण फ्लॅट म्हणतो. फ्लॅट म्हणजे सपाट. हा पृष्ठभाग आहे, म्हणून अ प्लेन सरफेस इज कॉल्ड अ प्लेन, किंवा त्याला फ्लॅट पण म्हणू शकतो आपण. अ फ्लॅट surface is called planes. त्याची आपण आकृती बघूया. सरफेस, त्याला 4 बाजू असतात आणि त्याच्या मधला जो संपूर्ण भाग आहे त्याला आपण प्लेन म्हणतो. हा संपूर्ण आतला भाग कसा आहे? अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड प्लेन. आता ह्याला पण नाव दिलं जातं. इट कॅन बी गिवन नेम फ्रॉम द एनी लेटर्स. यू कॅन गिव द नेम फ्रॉम A to Z. Here we take the points. So in the plane there are infinite points. So here we take the point and give the name P. मग ह्या प्रतलामध्ये हा P आहे, त्याला नाव दिले म्हणून ह्या सरफेसचं नाव काय झालं? ह्या प्लेनचं नाव झालं प्लेन पी. प्लेन पी. मगाशी आपण पॅरलल लाईन्स आणि इंटरसेक्टिंग लाईन्स बघितल्या होत्या. ही आहे लाईन्स. लाईन ए बी, किंवा लाईन आपण दुसऱ्या पण नावाने पण बोलू शकतो. लाईन बी ए किंवा लाईन ए बी. पुन्हा आपण आता इथे या ठिकाणी दुसरी लाईन काढली, तिला नाव दिलं आपण सी डी किंवा लाईन डी सी. दोन्ही नावाने आपण ओळखू शकतो. 2 lines are intersecting each others in the same plane. So that is called intersecting line. मग अशी बोललो होतो आपण, 2 रेषा एकमेकाला छेदल्या. आता या ठिकाणी आपण तिसरी एक रेषा काढली समजा, आणि तिसरी रेषा आपण याला नाव दिलं पी क्यू. लाईन पी क्यू किंवा लाईन क्यू पी. ह्या 3 रेषा एकमेकाला एकाच पॉइंट मध्ये छेदतायत बघा. ह्या पॉइंटला नाव दिलं आपण झेड. लाईन ए बी, लाईन सी डी, लाईन पी क्यू. 3 lines are intersecting each other in the same point, in the same plane. So these lines are called concurrent lines. 3 or more lines intersecting each other in the same point are called concurrent lines. आणि हा जो बिंदू आहे याला कॉन्करंट पॉइंट म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला? कॉन्करंट पॉइंट. कॉन्करंट पॉइंट झेड. आणि या कॉन्करंट लाईन्स आहेत, त्याची नाव इथे घ्यायची. कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन कुठली आहे? लाईन ए बी, दुसरी आहे सी डी आणि तिसरी आहे पी क्यू.